कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी मानले आभार। यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। कधी काळी या जिल्ह्याची ओळख पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा। नंतर कालांतराने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख झाली। महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या उन्हाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असून या निर्णयाबाबत यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत पवार यांनी या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून अडीअडचणीच्या काळात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला असून या निर्णयाचं स्वागत केलंय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत पवार यांनी आभार मानले असून यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष तथा नगरसेवक राजू दुधे, स्वीय सहाय्यक घनश्याम नगराळे, विविध सहकारी सोसायटी द्वारभाचे अध्यक्ष विजय निमकर, प्रवीण भगत, मंगेश इंगोले, राममते, पांडुरंग तिरमारे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते। काल उन्हाळी अधिवेशनामध्ये झालेल्या कर्जमुक्तीबाबत यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुख यशवंत पवार सर आपली प्रतिक्रिया देणार आहे। पवार सर बोला। काल उन्हाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्रिमंडळ आणि आमचे विशेषतः आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीमध्ये काल शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला याचा मोठा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यावर जे संकट यावर्षी अति पावसामुळे किंवा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी यावर्षी कर्ज भरण्याच्या स्थितीमध्ये नव्हते, अडचणीत आले असताना या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याला ही कर्जमुक्ती देऊन फार मोठा दिलासा दिला असं माझं मत आहे। आणि विशेषतः यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे आमचे नामदार पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्याकडे वारंवार ही मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने केलेली होती आणि त्यांनी ती शासनापर्यंत पोहोचवली आणि शासनाने काल या बाबतीची घोषणा करून फार मोठं कार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल मी जिल्हा शिवसेना यवतमाळच्या वतीने शासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व धन्यवाद देतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.